नेचर ऑफ द ऑफिस ऑफ मुटावली म्हणजे इन व्हॉट कपॅसिटी ही वर्क्स ॲक्च्युली. जो मुटावली आहे तो कुठल्या कपॅसिटीमध्ये वर्क करतो. इज ही अ ट्रस्टी, तो ट्रस्टी म्हणून काम करतो का, तर नाही. इथे काय सांगितलं आहे की मुटावली जो आहे, मुटावली ही इज नॉट अ ट्रस्टी, तो ट्रस्टी नसतो. ठीक आहे, ही इज नॉट अ ट्रस्टी. मग तो कोण आहे. ही इज मोर दॅन अ मॅनेजर. काय आहे तो. ही इज मोर दॅन दॅट ऑफ अ मॅनेजर, म्हणजे मॅनेजर म्हणा त्याला किंवा सुपरिंटेंडंट त्याला म्हणा, पण याच्याहीपेक्षा आणखीन समथिंग विच इज मोर दॅन दिस बट लेस दॅन द ट्रस्टी. म्हणजे कुठे ना कुठे एक ट्रस्टी आणि मॅनेजर सुपरिंटेंडंट यांच्यामधली भूमिका आपण म्हणू शकतो की ही अशी आहे. नाव इथे मुटावली जो आहे, जरी हा ट्रस्टी नसला, ठीक आहे, इवन दो ही इज नॉट अ ट्रस्टी बट येट ही हॅज ड्युटीज सिमिलर टू दोज ऑफ अ ट्रस्टी. परंतु त्याच्या ड्युटीज ज्या आहे, ड्युटीज कशा आहे, सिमिलर टू दॅट ऑफ द ट्रस्टी. ट्रस्टीला म्हणजे ट्रस्टी ज्या ज्या ड्युटीज परफॉर्म करतो, म्हणजे एक ट्रस्ट जेव्हा क्रिएट केली जाते तर ती ट्रस्टची जी प्रॉपर्टी असते, जसं त्या ट्रस्ट प्रॉपर्टीची सगळी काळजी तो ट्रस्टी घेत असतो. एक मिनिट गाईस. हां, कुठे होतो आपण. येस, तर ट्रस्टी ज्या पद्धतीने त्या प्रॉपर्टीची म्हणजे ट्रस्ट प्रॉपर्टीची काळजी घेत असतो आणि त्याला मिसयूज करायचं नसतं वगैरे, जो ज्याच्या बेनिफिटसाठी ती प्रॉपर्टी आहे त्या बेनिफिटसाठीच यूज करायची असते, तसेच ड्युटीज याचे पण असतात. तो रॉंगफुली डिप्राईव्ह नाही करू शकत बेनिफिशियरीला. ओके, जो मुटावली आहे ही कॅनॉट बेसिकली ही कॅनॉट डिप्राईव्ह द बेनिफिशियरीज. आता ही कॅनॉट डिप्राईव्ह द बेनिफिशियरीज. बेनिफिशियरीज म्हणजे कोण बरं. बेनिफिशियरीज म्हणजे कोण. गॉडच्या नावाने प्रॉपर्टी आहे. नाही, कोणी गॉड म्हणतंय, कोणी बेनिफिशियरी म्हणजे कोण येणार आहे. वक्फ केलं आहे तुम्ही, मग इथे वक्फमध्ये कोण असणार आहे बरं बेनिफिशियरी. गोविंद, गॉड कसं काय बोलला बाबा तू. मॅम मग ते आपण गॉडलाच देतो ना दान. मग गॉड बेनिफिशियरी आहे का. बेनिफिशियरी म्हणजे काय असतं, ज्याच्या बेनिफिट. हां, जो बेनिफिट घेतो. मग अल्ला येऊन बेनिफिट घेतो का. नो मॅम. मग बेनिफिशियरी कोण झालं. ऍक्टिव्हिटीसाठी यूज केला जातो. बेनिफिशियरी इथे म्हणजे ज्या पर्पजसाठी ती वक्फ जी आहे वक्फ केलेलं आहे. सपोज आता ही वक्फ जी आहे, आता बेनिफिशियरीज ऑलवेज इथे मुस्लिम कम्युनिटीच असणार आहे, बरोबर. बेनिफिशियरी म्हणजे काय की ज्याला तो बेनिफिट जाणार आहे, मग मुस्लिम कम्युनिटी असणार आहे. त्यातल्या त्यात कसं मग डिपेंड करतं ती वक्फ कुठल्या कारणासाठी आहे. एज्युकेशन पर्पजसाठी असेल तर ते जे मुस्लिम चिल्ड्रन आपण म्हणू, जे तिथे एज्युकेशनसाठी येतात, ते मॅरेज हॉल म्हणून दिला असेल तर मग ते पार्टीज टू द मॅरेज हे झाले त्या ठिकाणी, म्हणजे निकाह जे होतो हे झाले बेनिफिशियरीज. बेनिफिशियरी म्हणजे ज्याला तो बेनिफिट भेटणार आहे. मग इथे मुटावली जो आहे, मुटावली तो डिप्राईव्ह करू शकतो का बेनिफिशियरीजला. नाही. जसा ट्रस्टी त्या ठिकाणी डिप्राईव्ह नाही करू शकत बेनिफिशियरीला, तसंच त्या पद्धतीनेच जो मुटावली आहे, मुटावलीसुद्धा बेनिफिशियरीजला ही कॅनॉट डिप्राईव्ह दिस प्रॉफिट्स ऑफ वक्फ प्रॉपर्टी. वक्फची जी प्रॉपर्टी आहे तिचा जो काही प्रॉफिट आहे, जो काही तिचा बेनिफिट आहे, ही कॅनॉट डिप्राईव्ह द बेनिफिशियरीज फ्रॉम दॅट पर्टिक्युलर बेनिफिट. नाव रेम्युनरेशन. तर याला पैसे वगैरे भेटतात का. जर भेटत असतील तर ते कोण देतं, किती देतं, काय वाटतं. रेम्युनरेशन असेल का. येस मॅम, असेल ना. ओके, सो बेसिकली मुटावली जो आहे, हा मुटावली हा ॲज अ राईट, ॲज अ मॅटर ऑफ राईट म्हणून तो रेम्युनरेशन जे आहे ते मागू शकत नाही. ही कॅनॉट आस्क, ही कॅनॉट बेसिकली ही इज नॉट एंटायटल्ड टू एनी रेम्युनरेशन ॲज अ राईट.
म्हणजे एक त्याचा अधिकारच आहे, हा त्याचा हक्कच आहे, अशा पद्धतीने तो रेम्युनरेशनसाठी एंटायटल्ड नसतो. पण त्या ठिकाणी रेम्युनरेशनसाठी तरतूद जी आहे ती कुठे केली जाते? वक्फ डीडमध्ये. जी वक्फ डीड म्हणजेच काय म्हटलं जातं वक्फ डीडला? वक्फनामा. व्हेरी गुड. वक्फनामा. हा जो वक्फनामा आहे, ह्या वक्फनाम्यामध्ये तो जो मुटावली असतो, ह्या मुटावलीकरता काही रेम्युनरेशनसाठी प्रोव्हिजन दिलेलं असतं. बरं, मग एखाद्या वक्फनाम्यामध्ये कुठलंही प्रोव्हिजन नसेल रिगार्डिंग मुटावलीज रेम्युनरेशन, किंवा केलेलं आहे पण ते खूप थोडं आहे, मग अशा वेळेला कोर्ट जे आहे, कोण फिक्स करेल त्याचं रेम्युनरेशन? कोर्ट फिक्स करणार याचं रेम्युनरेशन. ठीक आहे. पण कुठल्याच कंडिशनमध्ये कोर्टसुद्धा याचं रेम्युनरेशन फिक्स करताना काय बघणार की जे काय त्याला रेम्युनरेशन दिलं जातं आहे, इट शुड नॉट एक्सीड 1/10 ऑफ द इन्कम ऑफ किंवा फ्रॉम द वक्फ. इन्कम ऑफ द वक्फ म्हणजे आता जी वक्फ आहे ना, ती वक्फची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यातनं जो इन्कम येतो त्याचा 1/10 जो आहे याच्यापेक्षा जास्त रेम्युनरेशन कोर्टसुद्धा त्याला देऊ शकत नाही. येतं आहे का लक्षात? म्हणजे एक्झाम्पल जर आपण घेतलं, ही जर एखादी वक्फ आहे, ह्या वक्फच्या प्रॉपर्टीमधून सपोज 10,000 रुपये किती येत आहेत? लेट्स टेक की 10,000 रुपये याचं इन्कम येतं आहे. ठीक आहे. आता ह्या प्रॉपर्टीतनं 10,000 इन्कम येतं आहे. मग 10,000चे जर आपण 10 भाग पाडले, मग 1/10 म्हणजे किती येतो? 1,000 रुपये. बरोबर. हा 1/10 भाग झाला. जर याचे असे 10 भाग आपण पाडले तर 1/10 म्हणजे किती? 1,000 रुपये. मग त्या मुटावलीला कोर्ट किती रेम्युनरेशन मॅक्झिमम देऊ शकतो? 1,000 रुपयांपर्यंत. 1,000पेक्षा जास्त कोर्ट त्या ठिकाणी त्याला रेम्युनरेशन देणार का? नाही देऊ शकणार. काय आहे लिमिट इथे? 1/10. इट शुड नॉट एक्सीड द 1/10 ऑफ द इन्कम ऑफ द वक्फ. नाव नेक्स्ट इज ऑफिसर्स अँड सर्वंट्स ऑफ वक्फ. म्हणजे रेम्युनरेशनमध्येच आपण बघतोय, मुटावलीचं रेम्युनरेशन बघितलं. आता जे दुसरे ऑफिसर्स किंवा सर्वंट्स असतात. आता बघा, वक्फची प्रॉपर्टी, मुटावली थोडी तिथे झाडू पोछा करणार आहे, मुटावली तिथलं क्लिनलीनेस बघणार आहे का? जर तिथे वॉशरूम असतील, तिथे काही वेगळ्या गोष्टी असतील तर त्याचं क्लिनिंग आहे, त्याचं मेंटेनन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी सर्वंट्स एम्प्लॉय करायला लागतात की नाही? ह्या सर्वंट्सला मात्र इथे पे स्केल जे आहे, म्हणजे इट इज अ मॅटर ऑफ राईट, यांना सॅलरी जी आहे. आता इकडे काय आहे? रेम्युनरेशन आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? मानधन. येस. आणि इकडे आहे पेमेंट यांना, म्हणजे यांना सॅलरी आहे बेसिकली सर्वंट्सला, बिकॉज दे आर वर्किंग ओव्हर देअर. तो इथे त्यांना सॅलरी जी आहे तो इट इज अ मॅटर ऑफ राईट. रेम्युनरेशन इज नॉट अ मॅटर ऑफ राईट फॉर मुटावली, पण सर्वंटसाठी इट इज अ मॅटर ऑफ राईट. मग आता आपण पुढे बघूयात पॉवर्स ऑफ मुटावली. मुटावलीच्या काय पॉवर्स आहेत? तर बेसिकली पॉवर याच्याकडे कसली आहे? पॉवर टू मॅनेज, म्हणजे याच्याकडे मॅनेजमेंटची पॉवर आहे. मॅनेजमेंट आणि काय? ॲडमिनिस्ट्रेशन. कसलं मॅनेजमेंट आणि कसलं ॲडमिनिस्ट्रेशन बरं? वक्फचं. हां, बट याला फक्त मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन म्हटलं गेलेलं आहे. ही डज नॉट हॅव एनी पॉवर ऑफ एलियनेटिंग. तो एलियनेट करू शकतो का प्रॉपर्टी? एलियनेटिंगची पॉवर आहे का? एलियनेट बेसिकली काय? ट्रान्सफर करू शकतो का? नाही. बट अशी काही कंडिशन अराईज झालीच की ती प्रॉपर्टी जी आहे ती अलिनेट करायला लागते. मग तिथे अलिनेशन जे आहे ते कसं होणार? अलिनेशन विथ द परमिशन ऑफ कोर्ट. या ठिकाणी परमिशन लागणार कोर्टची. कशा करता? ती प्रॉपर्टी जी आहे
ती ॲलिनेट करण्याकरता. आणि ते ॲलिनेशन पण कशाकरता होऊ शकतं की इट इज इन द इंटरेस्ट ऑफ दॅट प्रॉपर्टी ओनली. फॉर एक्झाम्पल की ती प्रॉपर्टी जी आहे खूप अशी जुनी झाली आणि ती आपल्याला डिमॉलिश करायला लागते, किंवा मग गव्हर्नमेंट ती लँड अक्वायर करणार आहे ॲक्विजिशनच्या अंतर्गत, आणि मग तिथे गव्हर्नमेंट दुसरीकडे कुठेतरी जागा देत आहे यांना पर्यायी. अशा म्हणजे काही जसं काही अर्थक्वेक वगैरे आलं, काही अशी काहीतरी सिच्युएशन झाली, तेव्हाच ते ॲलिनेशनची जी पॉवर्स आहे ते पण कधी कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर तेव्हा त्याला ॲलिनेट करता येतं. जर त्या ठिकाणी कोर्टाची परमिशन घेतलेली नसेल तर मग ते काय आहे, व्हॉइड नाही आहे, व्हॉइडेबल आहे. इट इज जस्ट व्हॉइडेबल. ओके. आता मुटावलीची पॉवर टू ग्रँट दॅट प्रॉपर्टी ऑन लीज. ठीक आहे. कसली पॉवर बघतोय आपण, ग्रँटिंग लीज. मग आता जो मुटावली आहे, मुटावली त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी लीजवर देऊ शकतो का बरं? तर इथे ऑर्डिनरी काय म्हटलं आहे, ऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये म्हणजे जनरली या ठिकाणी जो मुटावली असतो, मुटावली कॅन नॉट ग्रांट अ लीज ऑफ वक्फ प्रॉपर्टी फॉर मोर दॅन 3 years. 3 yearsपेक्षा जास्त तो त्या ठिकाणी एखादी प्रॉपर्टी जी आहे लीजवर ठेवू शकत नाही. कधी? जेव्हा ॲग्रिकल्चरल लँड असेल. ठीक आहे. लँड कशी आहे, शेत जमीन आहे. ॲग्रिकल्चरल लँड आहे तर तो मॅक्झिमम किती वर्षांचा लीज करू शकतो? 3 years. पण मग आता ती ॲग्रिकल्चरल नसेल, इफ दॅट लँड इज नॉट ॲग्रिकल्चरल, मग जर ती एने लँड आहे, ओके, मग एने प्रॉपर्टी असल्यानंतर मॅक्झिमम इज 1 year. 1 वर्षापेक्षा जास्त त्याला ती लँड जी आहे लीजवर टाकता येत नाही. ठीक आहे. आता सपोज याला लीज जी आहे याच्यापेक्षा लॉंग पिरियडसाठी त्याला लीजवर प्रॉपर्टी द्यायची आहे. ओके. ॲग्रिकल्चरल 3 yearsपेक्षा जास्त द्यायची आहे, किंवा नॉन ॲग्रिकल्चरल लँड 1 वर्षापेक्षा जास्त द्यायची आहे. मग अगेन इथे सुद्धा त्याला काय लागणार बरं? येस, इथे सुद्धा त्याला परमिशन लागणार कोर्टची. कोर्टने जर सँक्शन दिलं, इफ देअर इज अ प्रायर सँक्शन फ्रॉम द कोर्ट, देन ओनली दॅट मुटावली इज एंटायटल्ड टू ग्रँट लीज ऑफ दॅट प्रॉपर्टी एक्सिडिंग 3 years or 1 year, जी काही केस असेल अकॉर्डिंगली. ओके. नाव याच्याकडे पॉवर ऑफ टेकिंग डेट, हा डेट घेऊ शकतो का बरं? डेट म्हणजे काय? कर्ज. हां. सो मुटावलीकडे कुठलीही अशी पॉवर नाही आहे वेअर ही कॅन ॲडव्हान्स लोन. ओके. वक्फच्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट हा मुटावली जो आहे तो लोन वगैरे जे आहे ते घेऊ शकत नाही. क्लिअरली यांनी सांगितलं आहे की इन नो केस मुटावली विल ॲडव्हान्स एनी लोन अगेन्स्ट द वक्फ प्रॉपर्टी. वक्फ प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट म्हणजे वक्फची प्रॉपर्टी तो मॉर्गेज नाही करू शकत, तो लोनसाठी त्या ठिकाणी म्हणजे तारण वगैरे नाही करू शकत, काहीच नाही, गहाण नाही ठेवू शकत. अशा कुठल्याही पद्धतीचा त्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन जे आहे तो काढू शकत नाही. आणि जरी त्याने सपोज असं काही केलं तर वक्फच्या फंड्समधून ते लोन जाणार नाही, त्याला पर्सनली तो लायबल असेल. ठीक आहे. तो मुटावली पर्सनली लायबल असेल. मग आता बघूयात पुढे रिमूव्हल ऑफ मुटावली. रिमूव्हल ऑफ मुटावली काय वाटतं तुम्हाला? याला रिमूव्ह करण्यासाठी काय प्रोव्हिजन्स असतील बरं? कधी मिसयूज ऑफ पॉवर केला तर? व्हेरी गुड. ठीक आहे. पर्सनल यूजसाठी यूज केला. पर्सनल यूजसाठी. ओके. चलो. सो नाव हियर कोर्ट. आता ही पॉवर कोणाकडे आहे? कोर्ट हॅज दिस पॉवर. ओके. कोर्ट हॅज दिस पॉवर टू व्हॉट? पॉवर टू रिमूव्ह दिस मुटावली. कधी? इन व्हॉट इन्स्टन्सेस? की सपोज
दिस मुटावली, जो कोणी मुटावली असेल कुठल्या ग्राउंड्सवरती त्याला काढलं जाऊ शकतं, ऑन द ग्राउंड्स ऑफ मिसफिजन्स. ठीक आहे, मिसफिजन्स, ब्रीच ऑफ ट्रस्ट, किंवा तो अनफिट आहे टू परफॉर्म हिज ड्युटीज, किंवा तो त्या ठिकाणी इन्सॉल्वंट झालेला आहे, ही हॅज बीन डिक्लेअर्ड इन्सॉल्वंट बाय द कोर्ट, किंवा ही इज निग्लेक्टिंग टू परफॉर्म हिज ड्युटीज, तो निग्लेक्ट करतोय. काय निग्लेक्ट करतोय, त्याचं ड्युटीज जे आहे, ड्युटीज परफॉर्म ड्युटीजचं जे परफॉर्मन्स आहे त्याच्याकडे तो निग्लेक्ट करतोय. किंवा अजून असे कुठलेही ग्राउंड्स की ज्याच्याने वक्फ प्रॉपर्टी ॲडव्हर्सली अफेक्ट होते, मग अशा केसेसमध्ये तो जो मुटावली आहे त्याला रिमूव्ह केलं जाऊ शकतं. ठीक आहे, क्लिअर? येस मॅम. येस मॅम. ओके. मग आता याच्याकरता आपण आता बघतो की हा जो वक्फ ॲक्ट आहे, आता आपलं मुटावली वगैरे सगळं झालं आहे. नाव द नेक्स्ट टॉपिक दॅट वी हॅव इज दिस थिंग, वक्फ बोर्ड. ठीक आहे, आता हे वक्फ बोर्डसाठी काय प्रोव्हिजन आहे, रादर कुठला ॲक्ट आहे पहिले ते बघूयात. तर आपला हा जो द वक्फ ॲक्ट आहे ना, द वक्फ ॲक्ट ऑफ 1954, याच्या अंतर्गत या ठिकाणी वक्फ बोर्डची स्थापना होत असते. ठीक आहे, वक्फ बोर्ड जे आहे ते कॉन्स्टिट्यूट केले जातात अंडर दिस पर्टिक्युलर ॲक्ट. पण आता हा जो द वक्फ ॲक्ट ऑफ 1954 आहे ना, हा ॲक्ट गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, UPमध्ये, इवन वेस्ट बेंगॉलमध्ये, बिहारमध्ये ॲप्लिकेबल नाही आहे. मग आपल्या इथे वक्फ नाही आहे का बरं? आपल्या महाराष्ट्रामध्ये जर हा ॲक्ट ॲप्लिकेबल नाही आहे, मग आपल्याकडे वक्फच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या कशाने गवर्न होतात? तर महाराष्ट्रामध्ये जर आपण महाराष्ट्राची गोष्ट केली तर महाराष्ट्रामध्ये बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आहे. काय? बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट. ह्या बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या अंतर्गत या ठिकाणी वक्फच्या प्रॉपर्टीज ज्या आहे ह्या डील केले जातात. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्या ज्या वक्फ प्रॉपर्टीज आहे त्याच्यावरती कुठला कायदा लागू होतो? बॉम्बे पब्लिक ट्रस्ट. येस, 1950चा हा ॲक्ट आहे. सो आता पण तिथं पण त्यांचेच लोक असतील ना, म्हणजे केस वगैरे झाल्यावर बोर्डातच जावं लागतं वाटतं ना त्यांना. नाही गेलं वाटतं मग आजपासून. रेकॉर्डिंग मिस होऊन गेलं, अर्धा पार्ट गेला वाटतं याच्यात.